संसदेचे हिवाळी अधिवेशन सत्र 1 डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि याआधीच एक नवा वाद उभा राहिलाय। याला कारणीभूत ठरलंय तर राज्यसभेने संसद सदस्यांच्या वागणुकीसंदर्भात जारी केलेलं एक बुलेटिन। या बुलेटिन संदर्भात टीएमसी आणि काँग्रेससह विरोधी दलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या बुलेटिनमध्ये संसद सदस्यांना काही निर्देश देण्यात आले। त्यानुसार संसद सदस्यांनी थँक्स, थँक्यू, जय हिंद आणि वंदे भारत सारख्या शब्दांचा वापर करू नये असा सल्ला देण्यात आलाय। यात म्हटलंय की संसदेची परंपरा भाषणाच्या शेवटी अशा स्लोगनला परवानगी देत नाही आणि त्यामुळे भाषणाचा शेवट अशा शब्दांनी करू नये असं म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। राज्यसभेच्या सचिवालयानं काढलेल्या या पत्रकामुळे भाजपच्या हिंदुत्वाचा बुरखा फाटलाय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। अनाकलनीय आहे। आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो भाजप जिस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा असं ठणठवून सांगायचं। आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही, मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का, त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का, हे भाजपच्या किंवा भाजपने हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का। मी एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बुरखा फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे, कारण तो त्यांनी स्वतःहून फाडलेला आहे।